हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. आता वाजले 7:30 आणि बघा मी एवढ्या ब्लाऊजला आम्ही हुकं लावले दोघं जणांनी. इथं माझे मिस्टर आहेत जे हुकं लावायला मला मदत करते. तर बघा बघू शकतात तुम्ही एवढ्या ब्लाऊजला मी आज हुकं लावलेत बघा. आणि 10-15 असते ब्लाऊज आहे की नाही हुकं लावलेले. कारण काय ना रात्री आम्हाला भरपूर उशीर झाला पण आम्हाला एवढ्या ब्लाऊजला हुकं लावायचे होते. त्याच्यामुळे आम्ही आता सकाळी उठल्यापासून ब्लाऊजला हुकं लावत होतं. आता शिक झाले तर आणि मला ना मी रोज ब्लाऊज शिवून तसेच रेडी करून ठेवत होते. तर भरपूर साचले होते आणि का नाही रात्री जेवढे आणता आले तेवढे ब्लाऊज आणले, बाकीचे राहिलेत काही तिथं. आणि बघा हे माझे मिस्टर हुकं लावतात ब्लाऊजला. आत्ताच मुलं उठलेत, आता मुलं आंघोळ करतात कारण काय ना त्यांना पण शाळेत जायचं आहे. आता मी बनवते त्यांचा टिफिन. आता 7:30 वाजलेत. 8:10ला ते जात असतात दोघंजणं. तर अर्ध्या तासात मी स्वयंपाक रेडी करते आणि दुकानात पण आज लवकर जायचं आहे मला. 9 वाजेपर्यंत दुकानात पण पोहोचलं पाहिजे कारण तिथं गेल्यावर पण मला एक अर्जंट ब्लाऊज आहे अर्धाच राहिलेला आहे शिवायचा, तो मला स्टिच करून द्यायचा आहे 10 वाजता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला. आणि काय तुम्ही पण असं सकाळी उठल्यापासून हे ब्लाऊज घेऊन बसता का मला नक्की सांगायचं कमेंटमध्ये. आम्ही तर संध्याकाळी झोपेपर्यंत ते ब्लाऊजच दिसतात डोक्यामध्ये आणि सकाळी उठलं तर हे ब्लाऊजच दिसतात आहे की नाही. ब्लाऊज आल्याचं कामच हे. तर चला हुकं लावून रेडी झाले ब्लाऊज सगळ्यांचे. काल साड्यांना फॉल लावून रेडी केले तर आता मी तुम्हाला दुकानात गेल्यावर बी दाखवणार आहे का कोणते कोणते ब्लाऊज आहेत, कसे ब्लाऊज शिवलेले आहेत ते का सगळं त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दुकानात गेल्यावर नक्कीच टाकेल.